नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की सिडको लॉटरी ही लांबणीवर पडलेली आहे, जी डिसेंबर 2025ला लॉटरी डिक्लेअर झाली होती. ती आशा होती की मार्च किंवा एप्रिल महिन्यात त्याची सोडत होईल. परंतु जी कोर्ट केस चालू आहे, ज्यासाठी 10 जूनपर्यंत सिडकोकडून माहिती मागवलेली आहे आणि 25 जूनला त्याचा निकाल आहे. तर या कोर्ट केसमुळं मे बी शक्यता आहे की ही जी लॉटरी सोडत होणार होती ती लांबणीवर पडलेली आहे. आणि या लांबणीवर पडलेल्या लॉटरीमुळं सर्व जे अर्जधारक आहेत, ज्यांनी ₹1.5 लाख भरलेले आहेत, ₹75,000 भरलेले आहेत आणि ₹2 लाख भरलेले आहेत, ते सर्व अडचणीत आलेले आहेत. तर खूप साऱ्या लोकांच्या मनात प्रश्न होते की आम्ही ही लॉटरी कॅन्सल करावी की कंटिन्यू करावी? त्याबद्दल आता आपण ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि कॅन्सल केलं तर काय चार्जेस कट होणार आहेत आणि त्याचा फायदा काय होणार आहे, नुकसान काय होणार आहे, याबद्दल आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी जुनी लॉटरी झालेली होती आणि ज्या लोकांचे आता हप्ते चालू आहेत, म्हणजेच इन्स्टॉलमेंट चालू आहेत, त्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे की जी कोर्ट केस चालू असताना हप्ते भरावे की न भरावे, एक गंभीर प्रश्न म्हणता येईल. तर यावर आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनल प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. आपण सिडकोचे नवनवीन व्हिडिओ, माहिती देणारे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो आणि लोकांना गायडन्स करत असतो. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. की जसं की आपल्याला माहीत आहे की आता कोर्ट केस चालू आहे आणि आता जे हप्ते चालू आहेत, मला वाटते बऱ्याच लोकांचा 12 जूनला पण एक हप्ता आहे. तर लोकांच्या मनात प्रश्न आहे की हा हप्ता मी भरावा की डिसिजनची वाट पाहावी? तर याबद्दल आज आपण सखोलमध्ये चर्चा करणार आहोत. हे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की जर हप्ता भरला तर त्याचे फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहेत, म्हणजेच याचे परिणाम काय होणार आहेत, चांगले परिणाम काय होणार आहेत आणि वाईट परिणाम काय होणार आहेत, हे आपल्याला पहिलं पाहावं लागणार आहे. तर आता आपण पाहूया की आपल्या ॲग्रीमेंटमध्ये जर आपण पेमेंट डिले केलं, म्हणजे ऑन टाईमचं पेमेंट केलं नाही, तर त्याचे काय परिणाम होणार आहेत हे त्यांनी त्या आपल्या ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज नंबर 9मध्ये दिलेला आहे. तो आता आपण पाहूया. डिलेड पेमेंट. In case of delay in making any payment, you shall be liable to pay interest at the rate mentioned in clause 3B, which shall be payable by the allottee along with the next due installment. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही टाईमवर पेमेंट केलं नाही तर तुम्हाला जे तुम्ही पेमेंट केलं नाही, जो हप्ता भरला नाही, त्याचा इंटरेस्ट सिडकोला पे करावा लागेल आणि तो किती भरावा लागेल हा त्यांनी क्लॉज नंबर 3B दिलेला आहे. ते आता आपण पुढे जाऊन पाहणार आहे. याचबरोबर मी जे डिले पेमेंट केलं होतं त्याची पण रिसिप्ट मी पुढे लावलेली आहे, ते पण आपण पुढे जाऊन पाहणार आहे. तर नेक्स्ट आहे द अलॉटी ॲग्रीज अँड अंडरस्टँड्स दॅट द टाइमली पेमेंट ऑफ द इंटायर कन्सिडरेशन अमाऊंट इन्क्लुडिंग द अदर चार्जेस शाल बी द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच यांनी म्हणलेलं आहे की जे सर्व पेमेंट्स आहेत आणि जे तुमचे ऑदर चार्जेस असतील ते टाईमवर भरणं हा इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कंपल्सरी तुम्हाला भरणंच आहे, त्याला कोणताही पर्याय नाही. आणि अँड विल पे द सेड अमाऊंट ॲज पर द शेड्यूल ऑफ द पेमेंट ॲज स्टेटेड इन क्लॉज C अँड E मेन्शन इन द डॉक्युमेंट. म्हणजेच C आणि E हे जे क्लॉज आहेत त्यामध्ये जसं आपलं पूर्ण पेमेंटचं शेड्यूल दिलेलं आहे की इन्स्टॉलमेंट पहिला, इन्स्टॉलमेंट दुसरा, ते जे पण दिलेलं आहे त्याच्यानुसार सर्व पेमेंट आपल्याला करायचं आहे त्या शेड्यूलनुसार. इट इज क्लॅरिफाईड दॅट पेमेंट ऑफ सच डिलेड पेमेंट चार्जेस विल बी विदाउट प्रिजुडाइज टू द अदर राईट्स अँड रेमेडीज अवेलेबल टू द कॉर्पोरेशन इन्क्लुडिंग कॅन्सलिंग द अलॉटमेंट इन द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द अलॉटमेंट लेटर. म्हणजेच त्यांनी इथं म्हणलेलं आहे की हे डिले पेमेंट घेणं, तसेच जर डिले पेमेंट जर भरलं नाही किंवा इन्स्टॉलमेंट जर भरलं नाही तर अलॉटमेंट जे दिलेलं आहे तुम्हाला, जे घर दिलेलं आहे ते कॅन्सल करण्याचे अधिकारसुद्धा सिडकोला आहेत. म्हणजेच आपण क्लॉज नंबर 9मध्ये हे पाहिलं की जर आपण डिले पेमेंटचं टाईमवर नाही भरलं किंवा पेमेंटचं टाईमवर नाही भरलं तर आपल्या डिले चार्जेस म्हणून काही पर्सेंटेज किंवा काही इंटरेस्ट पे करावं लागेल. ते आपल्या क्लॉज नंबर 3मध्ये दिलेलं आहे, 3B. तसेच जे आपले इन्स्टॉलमेंटचे जे शेड्यूल दिलेले आहेत त्यानुसार पेमेंट करणं हे बंधनकारक आहे आणि जर पेमेंट नाही केलं तर डिले चार्जेस कापणं आणि घर कॅन्सल करणं हा सिडकोचा अधिकार आहे. हे आपल्या क्लॉजद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे. जसं की आपल्या क्लॉज नंबर 9मध्ये सांगितलं होतं की किती रेट ऑफ इंटरेस्ट कापला जाईल हे आपल्याला क्लॉज नंबर 3B सांगितलं जाईल. तर आपला हा क्लॉज नंबर 3मधला B पॉईंट आपल्याला पाहू शकता. इफ यू फेल टू मेक द बॅलन्स पेमेंट विथिन द टाईम पिरियड स्टेप्युलेटेड अबोव्ह इन क्लॉज D, then you shall be liable to pay delayed payment charges at the rate as may be fixed by the corporation by a general or specific order, and the same shall be payable along with the next due installment. इथं तेच सांगितलेलं आहे जे आपण आत्ताच पाहिलं होतं की क्लॉज नंबर Dनुसार आपल्या सर्व पेमेंट करावं लागणार आहे टाईमवर, आणि जर टाईमवर पेमेंट नाही केलं तर आपल्याला डिले चार्जेस हे पे करावे लागतील नेक्स्ट येणाऱ्या इन्स्टॉलमेंट. म्हणजे ह्या जे इन्स्टॉलमेंट जे तुम्ही लेट केलं त्याचं तुम्हाला नेक्स्ट इन्स्टॉलमेंटसोबत डिले अमाऊंट पेमेंट करावं लागेल. त्यानंतर फर्दर इन द इव्हेंट ऑफ द नॉन पेमेंट ऑफ द इन्स्टॉलमेंट ॲज पर द स्टेजेस ऑफ रिसिप्ट ऑफ पार्ट कन्सिडरेशन बाय यू, देन फर्दर ॲक्शन ॲज स्टेटेड इन क्लॉज नंबर 10 हेअर अंडर शाल बी टेकन बाय अस अगेन्स्ट यू. म्हणजे जर तुम्ही इन्स्टॉलमेंट भरले नाहीत
किंवा टाईमवर भरले नाही तर त्याबद्दल काय ॲक्शन घ्यायची याबद्दल त्यांनी क्लॉज नंबर 10मध्ये सांगितलेलं आहे. ते आता आपण पाहूया. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की जर कॅन्सल झाला फ्लॅट, आयदर सिडकोनं केला किंवा तुम्ही केला, तर त्यासाठी काय असणार आहे याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आफ्टर पेमेंट ऑफ बुकिंग अमाऊंट अँड इश्युअन्स ऑफ LOI, म्हणजे जर LOI इश्यू झाला असेल आणि जर बुकिंग अमाऊंट तुम्ही पे केली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला जर घर कॅन्सल केलं तर तुम्हाला बुकिंग अमाऊंट ही पूर्णपणे रिफंड होणार आहे. फक्त त्यामध्ये 5,000 रुपये आणि GST मायनस होणार आहे. सेकंड केस आहे आफ्टर पेमेंट ऑफ कन्फर्मेशन अमाऊंट अँड बिफोर इश्युअन्स ऑफ अलॉटमेंट लेटर, म्हणजे तुम्ही बुकिंग अमाऊंट पण भरली, कन्फर्मेशन अमाऊंट पण भरली आणि LOI पण तुम्हाला मिळाला, परंतु तुम्हाला अलॉटमेंट लेटर जर मिळालं नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कन्फर्मेशन अमाऊंट पूर्णपणे रिफंड होतं. त्याजवळ बुकिंग अमाऊंटसुद्धा रिफंड होते. त्यामध्ये फक्त 5,000 प्लस GST डिडक्शन होणार आहे. आणि तिसरी जी केस आहे आफ्टर इश्युअन्स ऑफ अलॉटमेंट लेटर, त्या केसमध्ये तुम्हाला टोटल बुकिंग अमाऊंट विल बी फॉरबिडेड, म्हणजे 1.5 लाख रुपये किंवा 75,000 तुम्ही भरले असाल ते पूर्णपणे कॅन्सल होणार आहे, म्हणजे तुम्हाला रिफंड मिळणार नाही. कन्फर्मेशन अमाऊंट विल बी रिफंडेड, म्हणजे जे कन्फर्मेशन अमाऊंट असेल ते तुम्हाला परत मिळेल. आणि इफ इन्स्टॉलमेंट आर पेड, जर तुम्ही इन्स्टॉलमेंट पे केले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिडक्ट केलं जाईल इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आणि GST डिडक्ट करून तुम्हाला बॅलन्स पेमेंट ही तुम्हाला रिटर्न केलं जाईल. आता तुम्ही पाहू शकता क्लॉज नंबर 10 आणि सेकंड पॉईंट त्यातलं पाहू शकता. जर घर कॅन्सल केलंच तर त्या केसमध्ये वरती जे 3 पॉईंट दिले त्या ज्या स्टेजला तुम्ही असाल त्या स्टेजनुसार तुमचं पेमेंट डिडक्शन होईल. त्याचबरोबर जे पण डिले पेमेंट असेल, जे पण तुम्ही पेमेंट न भरल्यामुळे जे डिले चार्जेस जनरेट झाले असतील तेही तुमचे 100% त्यातून डिडक्ट केले जाईल आणि मगच तुम्हाला त्याचे पैसे रिफंड होतील. यानंतर आता आपण इन केस समजा आपण जर इन्स्टॉलमेंट पण भरले नाहीत आणि डिले चार्जेस पण जर भरले नाहीत तर त्या केसमध्ये आपलं घर कसं कॅन्सल होतं किंवा त्याची प्रोसेस कशी असणार ती आता आपण पाहणार आहोत. इफ द अलॉटी फेल्स टू पे द सबसिक्वेंट इन्स्टॉलमेंट ॲज मेन्शन इन द क्लॉज नंबर D, म्हणजे क्लॉज नंबर Dमध्ये जे इन्स्टॉलमेंट दिले आहेत ते जर आपण भरले नाहीत तर द कॉर्पोरेशन शाल सर्व अपॉन द अलॉटी अ नोटीस, म्हणजे जी सिडको आहे ते आपल्याला एक नोटीस सेंड करतं आफ्टर द ड्यू डेट ऑफ पेमेंट अँड बिफोर द एक्सपायरी ऑफ ऑल द एक्सटेन्शन ऑफ द पेमेंट गिवन अर्लियर बाय द कॉर्पोरेशन, म्हणजे जे कॉर्पोरेशनने जी ड्यू डेट दिलेली आहे किंवा जी एक्सटेन्शन दिलेलं असेल तुम्हाला ह्या तारखेपर्यंत पेमेंट करा, ते संपण्याच्या अगोदर तुम्हाला सिडकोकडून एक नोटीस येते. त्यानंतर कॉलिंग अपॉन द अलॉटी टू पे द सबसिक्वेंट स्टेजेस इन्स्टॉलमेंट अलॉंग विथ द इंटरेस्ट विथिन 15 days विच इफ नॉट कम्प्लाइड, म्हणजे हे जे तुमचे जे पेमेंट आहे बॅलन्स तुम्हाला बोलवलं जातं. बोलवल्यानंतर तुम्हाला पुढल्या 15 दिवसाच्या आत जे तुमचे जे इन्स्टॉलमेंट आहेत ते प्लस जे इंटरेस्ट झालेलं आहे म्हणजे पेनल्टी आहे ती पूर्ण तुम्हाला 15 दिवसाच्या आत भरण्यासाठी नोटीस दिली जाते किंवा तिथं तुम्हाला सांगितलं जातं. आणि त्यानंतरसुद्धा जर तुम्ही जर पेमेंट नाही केलं तर त्या ठिकाणी सिडको तुमचं घर हे कॅन्सल करणार आहे, म्हणजे तुमचं अलॉटमेंट लेटर हे कॅन्सल करणार आहे. म्हणजेच या पॉईंटमध्ये आपण बघितलं की जर आपण जर पेमेंट केलं नाही टाईमवर तर आपल्याला सिडकोकडून नोटीस येते. त्याच्यानंतर नोटीस दिल्यानंतर आपल्याला बोलवलं जातं. बोलवल्यानंतर आपल्याला 15 दिवसाचा टाईम दिला जातो आणि त्यामध्ये आपल्याला हे पेमेंट करावं लागतं आणि इंटरेस्ट सहित करावं लागतं. आणि जर केलं नाही तर सिडको आपलं घर कॅन्सल करतं, अलॉटमेंट लेटर कॅन्सल करतं. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे इन द इव्हेंट ऑफ कॅन्सलेशन द अलॉटी शाल सीज टू हॅव राईट title, interest and the claim of any nature whatsoever in said flat and corporation shall be entitled to deal with the same in the manner it deems fit and proper. म्हणजेच इन केस जर हे घर सिडकोकडून कॅन्सल करण्यात आलं तर अलॉटीला त्याच्यावरती काहीच अधिकार राहत नाही आणि कॉर्पोरेशन त्यांच्या पद्धतीनुसार किंवा त्यांच्या सिस्टमनुसार पुढली प्रोसेस करते. On cancellation of the allotment letter, all the taxes included in the consideration amount shall not be refunded to the allottee by the corporation. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जे स्टेजेस आहेत प्रत्येक स्टेजला कॅन्सल केल्यानंतर किती डिडक्शन होणार आहे ते तर होणारच आहे, प्लस जे तुम्ही टॅक्सेस केले असतात टॅक्सेस भरले असाल तेही तुम्हाला परत मिळणार नाहीत. यानंतर मी तुम्हाला मी जे डिले पेमेंट चार्जेस भरले होते त्याबद्दल तुम्हाला इथं मी थोडंसं दाखवत आहे. तर माझी 13 जानेवारी 2026ला मला डेट होती आणि त्या डेटला मला इन्स्टॉलमेंट भरायचं होतं एक 8 लाखाच्या आसपास, परंतु काही तांत्रिक कारणामुळं मला ते भरता आलं नव्हतं आणि तो मी इन्स्टॉलमेंट 14 तारखेला भरला होता. तर एका दिवसासाठी सिडकोकडून डिले पेमेंट चार्जेस हे 332.63 रुपये लावले होते. त्याचबरोबर GST, CGST आणि SGST हा 8 रुपये 32 पैसे आणि 8 रुपये 32 पैसे असा लावण्यात आला होता. म्हणजेच ही जी अमाऊंट आहे ती तुमच्या इन्स्टॉलमेंटवर डिपेंड आहे. ते काही सर्टन पर्सेंटेज याच्यावरती अप्लाय करतात आणि तुम्हाला हे डिले पेमेंट भरावं लागतं. मग प्रत्येकाचं हे वेगवेगळं असेल. हे आमच्यासाठी होतं किंवा हे मी भरलेलं होतं. आता आपण वळूया मुख्य प्रश्नाकडे की इन्स्टॉलमेंट भरावे की न भरावे. तर आता आपण पाहिलं की इन्स्टॉलमेंट जर नाही भरलं तर आपल्याला एक तर डिले चार्जेस हे लागणारच आहेत, ते थांबणार नाहीत. त्याच्यानंतर आपलं हे घरही कॅन्सल होऊ शकतं. जसं की आपण पाहिलं की सिडको काही दिवस नोटीस पाठवेल आणि त्यानंतर ते घर कॅन्सल करून टाकतील. म्हणजे यामध्ये आपल्याला रिस्क जास्त आहे. एक तर आपल्याला डिले चार्जेस तर भरावेच लागणार आहेत आणि त्याचबरोबर आपलं घरही कॅन्सल होणार आहे. आणि इन सेकंड केस जर आपण कोर्ट केसची जर वाट बघत बसलो तर त्यांची 25 जून ही कोर्ट केसची तारीख आहे. त्या दिवशीसुद्धा हा निकाल
लागेल किंवा काय डिसिजन येईल असंही सांगता येत नाही आणि आपण किती दिवस वाट बघू शकतो किंवा वाट बघावी हेही काही कन्फर्म नाही आहे. त्यामुळे आपल्याला किती डिले चार्जेस भरावे लागतील आणि परत पुढं आपलं घर पण कॅन्सल होईल हे सर्व होण्यापेक्षा आपण आता ऑलरेडी यामध्ये उतरलेलो आहे, तर मला तरी वाटतं की आपण हे इन्स्टॉलमेंट टाईमवर भरत गेलं पाहिजे. आणि इन केस जर काही डिसिजन जर चेंज झालं, सिडकोकडून जर घर ठरवलं की त्यांनी LIG वाल्यांना घर देणार नाही किंवा दुसरं काय असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला सर्व पैसे सिडको रिटर्न देणारच आहे. फक्त थोडे काय अदर चार्जेस असतील, जसं कोणी बँक लोन केलं असेल किंवा काय असेल ते फक्त नुकसान होईल. पण ते डिले पेमेंट भरण्यापेक्षा आणि घर कॅन्सलची रिस्क घेण्यापेक्षा थोडं कमीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की आपण ऑलरेडी खूप सारे हप्ते भरलेले आहेत आणि आता हे काही 1-2 हप्ते राहिलेले असतील किंवा काही लोकांचे अधिक पण असतील. तर इन्स्टॉलमेंट टाईमवर भरणं कधीही सोयीचं राहील असं मला तरी वाटतं. तर आजच्या वेळेमध्ये आपण इथंच थांबणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. काय प्रश्न असतील, काय अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तसेच जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. थँक्यू सो मच.